ऐश्वर्या मॅडम, हे 1,500 रुपये द्या आणि मला मोकळं करा या नाटकांमधनं सुद्धा. देते ना, बिल देते. बिल घ्यायला आत येत आहे की तिकडे यावं लागेल आम्हाला? ऐश्वर्या मॅडम, मेहनतीचे पैसे आहेत. कुठे दरोडा नाही घातलाय किंवा लुबाडलाही नाहीये कोणाला. हक्काचे पैसे मागतोय. प्लीज हात जोडून विनंती करतो, तुम्हाला देता येत असेल तर इथे आणून द्या, नाहीतर माझ्या गॅरेजला येऊन द्या. हां, आणि घाई करू नका, म्हणजे नसेल जमत तर नका देऊ. तसंही मी फुकटामध्ये खूप लोकांच्या गाड्या रिपेअर करतो. अजून एकाची केली म्हणून समजेल. टेन्शन घेऊ नका, देणारा तो असतो ना. ऐश्वर्या, त्यांनी खरंच गाडी रिपेअर केली असेल तर त्याचे पैसे त्याला देऊन टाक. कष्टाच्या पैशांची गोडी कळू दे त्याला. धीरज, थँक्यू. Yes, I'm listening. Tell me. मार्केटिंग टीमचं काय म्हणणं आहे पण? ठीक आहे, बघू. काय ग, हल्ली तुझं माझ्या घरात येणं जाणं खूप जास्त वाढलंय. काय भानगड आहे? ते मी इंटरव्ह्यू साठी आले होते. ओ, कोणी बोलवलं इंटरव्ह्यू साठी? सारंग सरांनी. लक्षात ठेवायचं, जर माझ्या आणि शिवानी बद्दल एकही शब्द तू चुकूनही कोणाला सांगितलंस तर तुझी स्वरासारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. ऐश्वर्या मेंदळे मी, आणि मी काहीही करू शकते. आली मोठी इंटरव्ह्यू द्यायला. मला मेल करा तर मी बघतो. चेक केल्याशिवाय नाही सांगता येणार. ठीक आहे, ते तुमचं तुम्ही नंतर बोलून घ्या प्लीज. हां, चलो बाय. काय झालं? तर तू घरी होतास, मला वाटलं तू बाहेर आहेस. काय झालं ते सांग ना. तुझी मीटिंग चालू होती ना, म्हणून तुला माहित नाही काय झालंय. राजकुमार दादा आला होता. म्हणजे सावली म्हणत होती ते खरं होतं. दादा खरंच बदललाय का? आत्ता आला तेव्हा वेगळा वाटला. म्हणजे मला पण दया आली. पहिला त्याचा काय रुबाब होता, आता तर एकदम सिंपल वाटला मला तो. तू का आला होतास पण? ते किरण आली इंटरव्ह्यूसाठी. अच्छा, मग ते इंटरव्ह्यू घ्यायचं आहे. चल बस बस. बबलूने सगळी सोय केली आहे. सर नाही, रेझ्युमे नको, मी वाचलंय. मेल केला होतास ना तू? हो. किरण, मला काही प्रश्नांची उत्तर दे. मला सांग, शिवानीने जे जे काही केलं त्यात तू तिची किती मदत केली होतीस? सर, मी फक्त स्वराच्या बॉयफ्रेंडला व्हिडिओ बनवायला सुचवलं होतं. फक्त एवढीच मदत मी केली त्यांना. त्यानंतर तुमच्या घरी पत्रकार आणि इतर बायकांना गोंधळ करायला शिवानी मॅमनेच मला पाठवलं होतं. मी फक्त तिथे होते. मी फक्त तिथे प्रेझेंट होते. म्हणजे शिवानीच्या सगळ्या कारस्थानाबद्दल तुला माहिती होती? विचारू की नको?
सगळ्याच नाही. पण मग अचानक ही माणुसकी कुठून जागी झाली? सारंग दादा, ते आता तुला रूढ वाटत असेल, पण हे विचारणं गरजेचं आहे. शिवानीच्या विरोधात का जावंसं वाटलं तुला? सिच्युएशन कसली? याआधीही शिवानी मॅमच्या बऱ्याच गोष्टी मला पटत नव्हत्या, पण माझ्या वडिलांनी मला वचन दिलं होतं शिवानी मॅमची काळजी घ्यायचं. कारण माझे बाबा शिवानी मॅमच्या वडिलांचे खूप जवळचे होते. त्यांचे आमच्यावरती खूप उपकार होते. मी फक्त शब्द पाळत होते. पण शिवानी मॅमने जेव्हा स्वराच्या खुनाचा गैरफायदा घ्यायचा ठरवलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि भीतीही वाटली. ही बाई उद्या जाऊन माझ्याही मरणाचा असाच गैरफायदा घेते की काय असं वाटलं. आणि याआधी मी तुमच्या घरी राहून गेले होते, त्यामुळे तुम्ही सगळी माणसं किती चांगली आहात हे मला माहित होतं. म्हणूनच मग मी तुम्हाला मदत करायचं ठरवलं. काय करायचं? आमच्या साहेबांचं ऐकावं लागेल आम्हाला. येत्या 1 तारखेपासून कंपनी जॉईन कर. क्वालिफाय आहेस तू या जॉबसाठी. थँक्यू सर, थँक्यू सो मच. येते मी. येतं सोडून मी. गाडी वगैरे पाठवायची? थँक्यू. सावली अजून आली का नाही? कळतच नाहीये ऐश्वर्याचं काय करू मी. हिने कधी कधी ना मूर्खासारखी वागते. मला सांगा ना, तिला काय काय गरज होती राजकुमारला इथे घरी घेऊन आली ती, आणि स्वतःची कार वगैरे त्याच्याकडे रिपेअर करायला दिली. त्यांनी जे काय केले त्यानंतर तिला सुद्धा चांगलंच ठाऊक आहे मला त्या मुलाचं तोंड बघायची इच्छा नाहीये. ठीक आहे, तुला त्याचं तोंड देखील बघायचं नाही, पण शेवटी आपला मुलगा आहे ना तो. आता जर तो थोडा सुधारण्याचा प्रयत्न करतोय असं जर दिसत असेल तर. त्याला अनेक वेळा आपण संधी दिली तरी सुद्धा तो त्याच्या चुका सुधारू शकला नाही. तो या आधी सुधारला नाही म्हणजे याच्या नंतर सुद्धा नक्कीच सुधारणार नाही. तुझा अंदाज तसा काही चुकत नाही, पण खरं सांगू, आता जेव्हा तो आपल्या दारावर आला ना तेव्हा त्याची ती अवस्था बघितली आणि असं वाटलं की कुठेतरी तो स्वतःची चूक सुधारण्याचा प्रयत्न करतोय की काय. असं नाही, आणि तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे कारण तुमचं वडिलांचं काळचं. तुम्हाला वाटणार की तो सुधारावा, आपल्या घरी परत यावा, आपल्या बरोबर राहावं त्यांनी. पण नाही, मी खरंच सांगते, माझा त्याच्यावर काडी मात्र विश्वास नाहीये. ठीक आहे, पण समजा आता आपण त्याची चूक पोटात घेतली आणि मी त्याची एकही चूक पोटात घालणार नाही. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.